नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की आरटीओ एएमव्हीआय बद्दलची माहिती आपण जे नवीन विद्यार्थी आहे, मग ते मेकॅनिकलचे असो, ऑटोमोबाईलचे असो, प्रोडक्शनचे असो, डिग्रीचे असो किंवा डिप्लोमाचे असो, जे नवीन विद्यार्थी आहे यांच्यासाठी ह्या माहिती पर व्हिडिओची सिरीज तयार करत आहोत. आणि याच्यामधलाच एक महत्वाचा जो व्हिडिओ आहे तो आहे आजचा, आणि तो म्हणजे मुख्य परीक्षेसाठी जो बदल झालेला आहे 2020च्या एक्झामिनेशन मध्ये. तर त्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनशी रिलेटेड, त्या पर्टिक्युलर नवीन सिलेबसशी रिलेटेड आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. लाईक बटन प्रेस करा, त्याने काय होईल तर तुम्हाला अपडेट लवकर मिळतील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ज्याला मराठीमध्ये आपण सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणतो, तर हे जे पद आहे याच्यासाठी एक्झामचा जो पॅटर्न बदललेला आहे, तर मुख्य परीक्षेमध्ये काही बदल झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर एक्झाम दिली असेल त्यांना माहिती असेल, तर तिकडे सेक्शनल पद्धत होती. सेक्शन ए, बी आणि सी. ए हा कॉमन होता सगळ्यांना, आणि बी आणि सी पैकी एक आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. मॅक्सिमम विद्यार्थी जे ऑटोमोबाईलचे आहेत ते सेक्शन सी सोडवायचे, आणि जे मेकॅनिकलचे आहेत ते बी सोडवायचे, कारण सिलेबस तसा होता. पण आता ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत आणि आता बदल झालेला आहे. काय बदल आहे तोच आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं की कुठले विषय आहेत याच्यामध्ये, नव्याने कुठले विषय समाविष्ट झालेले आहेत, आणि त्याच्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. मी परत एकदा सांगतो, जे विद्यार्थी नवीन आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा मेकॅट्रॉनिक्स असेल, किंवा कालच्या आपण व्हिडिओमध्ये जे सांगितले सगळे ब्रँचेस, ते विद्यार्थी असेल तर त्यांनी इथे काळजी घ्यायची आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आतापासून तयारी करायची आहे तर त्यांच्यासाठी आरटीओ एएमव्हीआय फाउंडेशन बॅच आपले आहे, ज्याच्यामध्ये तुमचं प्री आणि मेन्स असं दोन्हीही सेशन्स हे कव्हर केल्या जाणार आहे. याच्यामध्ये ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. अधिक माहितीसाठी आपला जो IVR नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर ही रेकॉर्डेड बॅच तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्या बॅचचे सगळे डिटेल्स आम्ही ऑलरेडी याच्या अगोदर दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत. आता बोलूया आपण त्या मुख्य परीक्षेच्या सिलेबस बद्दल. तर एक्झाम पॅटर्न परत एकदा मी रिकॉल करतो, एकदम थोडक्यात बघा. तर मुख्य परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे, ज्याला परीक्षा पद्धत म्हणतो आपण, तर परीक्षा योजनेमध्ये आपण स्पेसिफिकली मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं, तर एकूण 15 विषय असणार आहेत याच्यामध्ये, आणि सगळे विषय हे टेक्निकल असणार आहे. त्याच्यामुळे जी भाषा असणार आहे पेपरची ती फक्त इंग्लिश असणार आहे. दुसरी गोष्ट की जे 15 विषय आहेत हे सगळे विषय तुमचे इंजिनिअरिंगचे विषय आहेत. ओके, आणि याच्यामध्ये कुठलाही नॉन टेक्निकल विषय नाही आहे. तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे की डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स त्यांनी मेन्शन केलेले आहेत त्यांच्या परीक्षा योजनेमध्ये. ओके, जरी तुमचं काही जणांचं डिग्री झालेलं असेल तरी जी एक्झाम आहे ती डिप्लोमा लेवलची मिनिमम क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या की जे विषय आहेत, सब्जेक्ट आहेत ते कुठले आहेत, तर यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल याच्याशी रिलेटेड आहे. जो त्या पर्टिक्युलर एक्झामचा लेवल आहे, दर्जा आहे, विविध विषयातील दर्जा जो आहे तो पदविके समान आहे, म्हणजेच डिप्लोमा लेवलचा आहे. म्हणजे बेसिकली MSBT लेवलचे क्वेश्चन्स याच्यामध्ये अपेक्षित आहे. MSBT चे जे क्वेश्चन्सची लेवल असते त्या पद्धतीने. इंग्रजी मधूनच पेपर असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं. ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असतो हा, आणि OMR शीट वरती आपल्याला आळे करावे लागतात, गोळ करावा लागतो, बरोबर आहे. तर इंग्रजी माध्यमातून हा पेपर होतो. 150 क्वेश्चन्स असणार आहे, 150 MCQs. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे एकूण गुण झाले तुमचे 300, आणि 90 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे, म्हणजे 1.5 तासाचा हा कार्यक्रम आहे. आणि पेपर पॅटर्न जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ज्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणतात. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे याच्यामध्ये. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, किंवा त्यालाच आपण म्हणतो 25%. आणि याचा अर्थ असा होतो की जर तुमचे 4 MCQ चे आन्सर चुकले, रॉंग झाले, तर तुमचा एका प्रश्नाचे मार्क जातील. एका प्रश्नाला इथे आहे 2 मार्क. ओके, जर आपण डिफाईन केलं तर तुमचा 0.5 एका प्रश्नाचा मार्क जो आहे तो डायरेक्टली गेला. ओके, याच्यामध्ये दुसरी गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही अटेम्प्टच केला नाही, क्वेश्चन अनअटेम्प्टेड आहे, सोडून दिला, तर तुमचे मार्क्स तिथे कट होणार नाही. हे इथे दिलेलं आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर याच्यामध्ये कुठलेही मार्क तुमचे
कट होणार नाही. तुम्हाला स्पेसिफिकली या पद्धतीने मार्क्स मिळतात निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे. जर पूर्णांकात किंवा अपूर्णांकात जर म्हणजे डेसिमल पॉइंट मध्ये तुमचे मार्क्स असेल तरी ते तसेच ठेवले जातात आणि ज्यावेळेस अंतिम गुण होईल तर त्यावेळेस त्याच्या आधारे कार्यवाही करण्यात येते. येथे लक्षात ही निगेटिव्ह मार्किंग आहे. आता सगळ्यात महत्वाचं की ते 15 विषय कुठले आहेत. तर 15 विषयाचा जर आपण लेखाजोखा बघितला तर हे 7 विषय जे आहेत हे 7 विषय तुमचे कोअर मेकॅनिकलशी रिलेटेड आहे. जी कोअर मेकॅनिकल ब्रांच आहे मग याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, टॉम ज्याला आपण थेअरी ऑफ मशीन म्हणतो, हायड्रोलिक्स अँड हायड्रोलिक मशीन, याच्यामध्ये थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशनचा भाग आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड स्पेसिफिकली कन्स्ट्रक्शन. आता याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये जायचं झालं तर जसं सॉम मध्ये सिंपल स्ट्रेस, स्ट्रेन एनर्जी, शिअरिंग फोर्स, बेंडिंग मोमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया, जे काही रिलेटेड टॉपिक सब टॉपिक आहेत ते सगळे तुमच्या डिप्लोमाला डिग्रीला जे होते ते सगळे विषय याच्यामध्ये आहेत. हे कोअर विषय आहेत मेकॅनिकलचे, तुम्हालाही माहिती आहे जे तुम्ही डिप्लोमा डिग्रीला असताना स्टडी केले. आता त्याच्यानंतर मेनली मागच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये जो सेक्शन होता तो सेक्शन होता तुमचा ऑटोमोबाईलचा. तर ऑटोमोबाईलचा सेक्शन इथे स्पेसिफिकली त्यांनी बायफर्केट केलाय. कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, ओके, स्टिअरिंग सिस्टीम्स अँड स्टार्टिंग डिव्हाइसेस, डिफरन्शियल, रेअर ऍक्सिल अँड ब्रेक्स, म्हणजे हे सगळं ऑटोमोबाईलचं आहे. तसंच व्हेइकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ओके. तर हे जे आहे हे तुमचा ऑटोचा पार्ट आहे. ऑटो मोबाईल इंजिनिअरिंग जे आहे त्याचा पार्ट आहे. म्हणजे बऱ्यापैकी इथे सब्जेक्ट त्याचे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आता की ईव्ही आलेले आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आलेले आहेत. तर इलेक्ट्रिकल व्हेकल्सशी रिलेटेड इथे काही पर्टिक्युलर टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये आहे ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, मग त्याच्यामध्ये चार्जिंग असेल, स्टार्टिंग असेल, ब्रेकिंग सिस्टीम असेल, बॅटरी, ओके, अल्टरनेटर्स, त्याच्या व्यतिरिक्त मेंटेनन्स या इलेक्ट्रिकल सिस्टीमचा हे सगळं दिलेलं आहे. आणि दुसरा सब्जेक्ट आहे, हे सगळे आपण इलेक्ट्रिकलशी संबंधित बोलतोय. अगोदर जो इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स विषय होता तो आता त्यांनी काढून टाकलाय आणि ते ईव्हीशी रिलेटेड सगळे टॉपिक्स ठेवलेले आहेत. इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेइकल, याच्यामध्ये सुद्धा एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट काय आहे, काही गाड्या फक्त इलेक्ट्रिकच्या असतात, काही हायब्रिड असतात म्हणजे पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. तसंच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे हे इलेक्ट्रिकलचे टॉपिक्स आहेत. आणि शेवटचा जो 15वा एक टॉपिक आहे तो ऍक्टशी रिलेटेड आहे. आपल्याला माहिती आहे की हे जे स्पेसिफिक डिव्हिजन आहे याच्यामध्ये नियम बाह्य काम करणे त्याला आपण अडवत असतो. तर त्याच्यामुळे मोटर व्हेइकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी याच्यावरती एक सेपरेट टॉपिक त्यांनी दिलेला आहे. म्हणजे कोअर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल आणि ऍक्ट्स असे मिळून एकूण 15 विषय हे मुख्य परीक्षेसाठी आहेत. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस तुमचा डिप्लोमा डिग्रीचाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिव्हिजन करायची आहे आणि एमसीक्यू बेसवरती सॉल्व्ह करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला सिलेबस समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण ज्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचंय तर त्याच्याकडे काय हत्यार आहे, तो कशा पद्धतीने आक्रमण करतो, त्याची मेंटॅलिटी काय आहे, म्हणजे पेपर सेटरची, हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. तर आपल्याला आयोग काय देतं, आपल्याला सिलेबस देतं, आपल्याला PYQ देतं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आपल्याला एक्झाम पॅटर्न देतं. तर ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आखली पाहिजे. फोकस इज इक्वल ऑन मेकॅनिकल ॲज वेल ॲज ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टॉपिक्स ॲज वेल ॲज जे इलेक्ट्रिकलचे टॉपिक्स आहेत आणि जो ऍक्टचा एक टॉपिक आहे याला सुद्धा तेवढंच फोकस केलं पाहिजे. हे काय आहेत, हे स्लो पॉइझन आहेत. बऱ्याचदा विद्यार्थी मित्र याच्यावरती जर जमलं नाही, कारण मेकॅनिकल ऑटोमोबाईल सगळ्यांना सगळं जमतं, कारण आपण मेकॅनिकल इंजिनियर आहोत. मग जमत काय नाहीत तर इलेक्ट्रिकल ऍक्ट्स हे जमत नाहीत. मग ज्यांनी जिथे जास्त मेहनत घेतली ते स्पेसिफिकली काय ठरू शकतात, गेम चेंजर ठरू शकतात. तर हे लक्षात ठेवा, याच्यावरती फोकस करायचा आहे. आपल्याला माहिती आहे 150 MCQ आपल्याला 300 मार्कासाठी आहे आणि हे सगळं कधी 90 मिनिटामध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे जवळपास 0.36 मिनिट हे एका क्वेश्चन्सला आपल्याला लागतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की
आपलं काही एकदम परफेक्शन नसतं. मग अशा वेळेस पहिल्या 75 मिनिटांमध्ये आपलं पेपर सॉल्व्ह करून झाला पाहिजे. आता निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग जिथे असते तिथे मी नेहमी सांगतो की ऍक्युरेसी शुड बी 100%. तुमची ऍक्युरेसी 100%च असले पाहिजे. मी 7 का क्वेश्चन सोडे ना, पण 7ही बरोबर असले पाहिजे. तर ऍक्युरेसी शुड बी 100%. अटेम्प्ट थोडा कमी असला तरी चालेल. तर मग पहिल्या 75 मिनिटांमध्ये माझं सगळं ते झालं पाहिजे आणि राहिलेले 15 मिनिटं माझे रिव्ह्यू साठी असले पाहिजे. तर नो सेक्शनल डिव्हिजन मागच्या वेळेस जसं होतं ए बी सी असं काही नाही आहे. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट इज अ की. आपल्याला 150 मिनिटांमध्ये 90 मिनिटांमध्ये 150 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला जवळपास 0.36 मिनिट लागणार आहेत. त्याच्यात ते वाचणं आलं, समजून घेणं आलं, ते आळं करणं आलं. तर हे गोष्टी लक्षात घ्या, ह्या खूप महत्वाच्या आहेत. प्रॅक्टिस करताना किंवा एक्झाम मध्ये डायरेक्ट जाताना सुद्धा काही स्ट्रॅटेजी ह्या तुमच्या असल्या पाहिजे. 50+ क्वेश्चन्स MCQ डेली आपण सॉल्व्ह केले पाहिजे आणि विथ ऍक्युरेसी ट्रॅकिंग. म्हणजे मी जर 50 सोडवले, माझ्या 50 पैकी 45 बरोबर आले किंवा पहिल्या दिवशी 45 चुकले माझे, तर 5% स्पेसिफिकली इथे 10% माझी ऍक्युरेसी झाली. 90% माझं काहीतरी बिघडलंय. मग हे याच्यावरनं ठरवा आणि डेली ट्रॅक करा की काल किती चुकले होते, आज किती चुकले. तर तो ग्राफ तुमचा चुकांचा कमी कमी झाला पाहिजे, वाढत नाही गेला पाहिजे. येते लक्षात? तर डेली 50 MCQ सॉल्व्ह करायचे, ऍक्युरेसी ट्रेस करायची, शॉर्ट रिव्हिजन घ्यायच्या, नोट्स स्वतःच्या तयार करायच्या, फॉर्म्युला शीट्स असतात, डेफिनेशन शीट्स असतात, तुमचे कन्सेप्च्युअल पॅटर्न काढायचे, पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये कन्सेप्ट टाकण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त तो कन्सेप्ट समजला पाहिजे. कारण कन्सेप्ट क्लिअर झाला की मग आपल्याला वेळ लागत नाही. नाहीतर काल आपण लावलं, काल आपण वाचलं, परत आज तेच वाचायचं नाही. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला तर इन्स्टंट आपल्याला आयडिया येते. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. वीकली मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. जवळपास ही फुल सिलेबस असलीच पाहिजे आणि बऱ्यापैकी रविवारी असली पाहिजे. आता जे विद्यार्थी आतापासून सुरुवात करणार आहेत, सुरुवातीला तुम्ही ते सब्जेक्ट करून घ्या आणि नंतर ही सवय तुम्ही प्रॅक्टिसची लावा. सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट जे आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं 90 मिनिटांमध्ये आपल्याला 150 MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे प्रत्येक MCQ ला साधारणतः 0.36 मिनिट आहेत आणि आपल्याला ते गोल पण करायचे. त्याच्यामुळे एखाद्या कंप्लीट क्वेश्चन वरती कधी स्टक राहायचं नाही. चुकला, पहिल्या स्कॅनिंग मध्ये मला कळलं की नाही बाबा हे माझ्या काही जमत नाही, स्किप करा, नेक्स्टला जा. बरोबर आहे, हे महत्वाचं की आहे. त्यानंतर एम टू फिनिश ओनली 75 मिनिट्स पेपर. टोटल पेपर फक्त 75 मिनिटांमध्येच तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे. कारण 15 मिनिटं हे तुमचे रिव्ह्यू साठी लागले पाहिजे. जे नाही आले त्याच्यावर विचार करायला तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. ओके, कारण इथे चुकीला माफी नाही. एकदा गोल केलं आणि ते जर चुकलं मग संपलं, कारण ते कम्प्लीट तुमचं अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स राहणार. मॅक्सिमम क्वेश्चन्स विथ 100% ऍक्युरेसी. ऍक्युरेसी शुड बी 100% ओनली, जे काही सोडवाल ते. ओके, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि शेवटचे 15 दिवस, आता तुम्ही म्हणाल सर ऍडव्हर्टाइजमेंट तर नाही, हे स्ट्रॅटेजी आतापर्यंत आपल्याला माहिती पाहिजे. नवीन फॉर्म्युले, नवीन काहीतरी वाचण्याच्या भानगडीत न पडता जे आहे त्याला रिवाइज करणे, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स. आतापर्यंत आमचा अनुभव असा आहे, मी 2004 पासून शिकवतो होतो या RTO ला. तर 2 क्वेश्चन्स असे होते की जे रिपीट आलेले होते. लास्ट इयर एक्झाम क्वेश्चन्स महत्वाचे आहेतच, याच्यामध्ये पॅटर्न कळतो आपल्याला. आणि फुल लेंथ टेस्ट मॉक सिरीज ही तुम्ही घेतलीच पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं आपण बघतोय ते म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे आणि काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याच्यावरती नक्की फोकस करा. आणि तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर मी परत एकदा सांगतो, आपला IVR क्रमांक आहे 788 781 1411. याच्यावरती तुम्ही या बॅचची पूर्ण माहिती घेऊ शकता. याच्यामध्ये बेस्ट फॅकल्टी आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल म्हणजे प्री मेन्स दोन्ही होणार आहे. तसंच जे सेंटरच्या काही एक्झाम आहेत, RRB JEE SSC JEE, याचा सुद्धा तुम्हाला इथे JEEचं क्वेश्चन पेपर मिळणार आहे आणि ते स्पेसिफिकली याच्यामध्ये ऍड ऑन असणार आहे. प्रॅक्टिस टेस्ट असणार आहे, याच्यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे आणि 1 लेक्चर तुम्ही किती वाजता किती वेळा बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी स्पेसिफिकली
डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलेली असेल, मी दिलेला नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थ्यांना असे वाटत असेल की ही रिपीटेड इन्फॉर्मेशन आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत, कारण जुने व्हिडिओ आपले मागे जातात, तर नवीन विद्यार्थी जे आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे आणि स्पेसिफिकली मेकॅनिकल डिप्लोमा डिग्रीचे, त्यांच्यासाठी हे सेशन आहे. कमेंट सेक्शन मध्ये त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कमेंट केल्या होत्या की सर ही सिरीज सुरू ठेवा, याच्यावरती अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्या. तर इन्फॉर्मेशन ही आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की हे शेअर करा. थँक्यू सो मच.